नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज मार्केटमध्ये काय झालं आणि उद्या मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टीमध्ये काय मोमेंटम होऊ शकते हे आपण डिस्कस करणार आहे. याच्यासोबतच 3 स्टॉक्स जे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन केले होते, थँक्यू फॉर लॉट ऑफ कमेंट्स. जे तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन केले होते त्याच्यापैकी 3 स्टॉक्स जे आहे ते मी शॉर्टलिस्ट केले आहे, तर त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करू. तर खूप साऱ्या लोकांनी खूप सारे कमेंट्स केले होते की त्यांनी आपण जे व्ह्यू दिला होता एक दिवस आधी त्याच्यामध्ये ट्रेड करून किती किती प्रॉफिट बुक केलेला आहे. तर मी सजेस्ट करेल की प्रॉफिटची व्हॅल्यू टाकण्यापेक्षा इन टर्म्स ऑफ पॉईंट्स जर तुम्ही मेन्शन केलं ते जास्त चांगलं राहील आपल्याला समजायला की किती पॉईंट प्रॉफिट, किती पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्ही घेतलेला आहे ट्रेडमध्ये, आणि अशाच प्रकारे आपण पुढे हळूहळू शिकत जाऊ. तर लेट्स सी आज मार्केटमध्ये काय झालं पहिले ते शिकूया आपण. निफ्टीमध्ये सगळ्यात पहिले बघूया, त्याच्यानंतर आपण बघूया की बँक निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण काय झालं हे पण बघूया. आज मार्केट आपण बघू शकतो ओपन झालं. पहिले तर गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपन झाल्याच्या नंतर इमिडिएटली फर्स्ट कॅन्डलमध्ये सेलिंग आली, त्याच्यानंतर दुसऱ्या कॅन्डलमध्येच पण सेलिंग जी आहे ती कंटिन्यू राहिली, आणि पहिल्या 2 कॅन्डलनंतर थर्ड कॅन्डल जो आहे इमिडिएटली खूप मोठी वोलॅटिलिटी आज पहिले 15 मिनटामध्ये होती. त्याच्यानंतर आपल्याला एक लेवल मिळाला होता 23,460 ऑन द डाऊन साईड आणि 23,570 ऑन द अपसाईड. तर आपण जेव्हा लाईव्ह होतो, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण डिस्कस केलं होतं की 23,460च्या खाली गेलं तर आपण सेल करणार आणि 23,570च्या वर गेलं तर आपण बाय करणार. पूर्ण दिवसभर याच्या मधातच मार्केट राहिलं होतं. लाईव्हमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पण होती की 23,500च्या जवळपासच कुठे एक्सपायरी होऊ शकते. मी एक्सपेक्ट नाही करत आहे की खूप मोठा मोमेंटम होईल. दिवसभर जे मार्केट आहे 23,500च्या जवळपासच राहिलं. एकदा सकाळी एकदा ब्रेकडाऊन तर दाखवला होता, पण हा फॉल्स ब्रेकडाऊन झाला. मार्केट इमिडिएटली कॅन्डल क्लोज झाली नाही. तर याच्या रिलेटेड पण आपण आज लाईव्हमध्ये शिकलो होतो की जर कोणता लेवल आपण मार्क करून ठेवलेला आहे त्याला जर ब्रेक केलं तर 5 मिनिटची कॅन्डल क्लोज होण्याचा आपल्याला वेट करायचा आहे. कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतरच आपण म्हणू शकतो की हा लेवल ब्रेक झाला. जर टच करून वापस जर वरती आला तर तिथे आपण फसायचं नाही आहे. आज तेच झालं. 460 ब्रेक केला, इमिडिएटली सेम कॅन्डलमध्ये वर आला आणि मार्केट वर क्लोज झाला. नंतर हा 460 लेवल कधी ब्रेक झालाच नाही. तर टेक्निकली पाहिलं तर हा लेवल ब्रेक नाही झाला. मार्केट कंटिन्यू दिवसभर सेकंड हाफपर्यंत याच लेवलच्या मधात मेंटेन राहिलं. मग एकदा 570 ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला 50 पॉईंटचा वरती मुवमेंट भेटला, तो पण इमिडिएटली खाली आला. तर आज टेक्निकली आपण कोणता ट्रेड आपल्याला सकाळी फर्स्ट हाफमध्ये 10 वाजेस्तोवर कोणता ट्रेड भेटला नाही, आणि दिवसभरही मार्केट मोर ऑर लेस साईडवेजच होतं. साईडवेज टू समवॉट अपसाईडच मार्केट होतं, आणि क्लोज पण एक्झॅक्टली 570च्या जवळपासच झालेला आहे. 500च्या थोडंफार जवळपासच इथेच 570च्या जवळपास क्लोजिंग आलेली आहे. आता मार्केटमध्ये आपल्याला बघायचं आहे की निफ्टीमध्ये जर वन साईड मोठ्या साईडचा मोमेंटम होत असेल तर तो कुठे होऊ शकतो. तर आता आपल्याकडे एक मेजर रेंज आहे. वरचा लेवल आहे 620, 23,620. जर उद्या मार्केट ओपन झालं, गॅपअप झालं किंवा ओपन झालं, थोडा वेळ वेट केला आणि 620 जर ब्रेक करत असेल तर मग आपल्याला 670, 680पर्यंत जे टार्गेट आहे ते बघायला मिळू शकते. तर हा एक ट्रेड पॉसिबल आहे. 23,620 ब्रेक झाल्याच्या नंतर आपण 670, 680च्या टार्गेटसाठी ट्रेड करू शकतो ऑन द अपसाईड. पण त्याच्यासाठी आपल्याला 620 ब्रेक झाल्याच्या नंतर ट्रेड घ्यावा लागेल. तर हा निफ्टीमध्ये अपसाईडचा ट्रेड राहील. खालच्या साईडला जर आपल्याला ट्रेड करायचा असेल तर 23,500चा लेवल आहे आणि 460चा लेवल आहे. तर 500 ब्रेक केल्याच्या नंतर आपण थोडी क्वांटिटी ॲड करू शकतो, आणि 460 जर ब्रेक केला तर मग आपण फुल क्वांटिटीमध्ये शॉर्ट करू शकतो. त्या सिनॅरिओमध्ये आपला टार्गेट जे राहील 23,400चं टार्गेट आपण प्लॅन करू 500 ब्रेक झाल्याच्या नंतर. तर लोअर साईडला ही एक रेंज आहे. तर आता सध्या मार्केट जे आहे ते मी एक्सपेक्ट करत आहे की मोर ऑर लेस 23,460 पासून ते 23,620 याच रेंजच्या मधात या वीकमध्ये मार्केट जे आहे ते एक्सपायर होऊन जाईल. नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे उद्या मार्केट याच रेंजमध्ये राहू शकते. नेक्स्ट वीकमध्ये एक तर खालच्या साईडला ब्रेक केलं तर खाली मोमेंटम करेल, किंवा इथे पॉज केलेला आहे या वीकमध्ये तर वरच्या साईडला ब्रेक केलं तर वरती मोमेंटम पण करू शकते.
तर आता उद्याच्या दिवसासाठी मी एक्सपेक्ट करते की 460 ते 620 या रेंजच्या मधातच जे आहे निफ्टी मोमेंटम करू शकते. बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड पॉसिबल आहे. 51,950चा हाय लावलेला आहे, तिथपर्यंत एकदा वापस मुवमेंट करू शकते. जर 830 ब्रेक केला तर 51,830 जर ब्रेक केला तर मग 51,950 पर्यंत एक ट्रेड पॉसिबल आहे. याचा स्टॉप लॉस आपण 51,750च्या जवळपास स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकतो. 830 ब्रेक केला 950 पर्यंत हा एकच ट्रेड आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसत आहे. खालच्या साईडला जर बघत असेल तर ही ट्रेंड लाईन चालू आहे कंटिन्युअस. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक करत नाही आपण सेल करणार नाही आहे. जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल तेव्हा आपण सेलचा प्लॅन करू. पण उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये एक सिंपल ट्रेड आहे. 830 ब्रेक केला तर 950 पर्यंत दुसरा कोणता ट्रेड मला दिसत नाही आहे. चला आता तुम्ही जे स्टॉक्स कमेंट केले होते, कमेंट सेक्शनमध्ये जे स्टॉक्स मेन्शन केले होते त्याच्यापैकी 3 स्टॉक मी निवडलेले आहे. त्या 3 स्टॉक्सवर व्ह्यू बघूया. तर पहिला स्टॉक्स जो तुम्ही कमेंट केला होता तो HDFC बँक. HDFC बँक इथे डोजी कॅन्डल बनलेली आहे. एक चांगला बुलिश मोमेंटम कंटिन्यू आहे. सिंपल ठेवूया. 1647च्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. वरती 1700 रुपयापर्यंतचं टार्गेट जे आहे ते इझिली पॉसिबल आहे HDFC बँकमध्ये. स्टॉप लॉस जो आहे आता जसं मार्केट इथे दिसत आहे 1647च्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही बायमध्ये पोझिशन बनवू शकता. 1704 1705चा टार्गेट तुम्हाला HDFC बँकमध्ये इझिली बघायला मिळू शकते. अनादर स्टॉक आहे नेस्ले. नेस्लेमध्ये बघूया. कंटिन्यू एक रेंजमध्ये मुवमेंट करत आहे नेस्ले आणि आता जे आहे सध्या खालच्या साईडला आहे. तर याच्यामध्ये आपण सिंपल ठेवूया. खाली 2525 जर ब्रेक केला तर 2500 पर्यंत नेस्ले खाली येऊ शकते. तर 2525 ब्रेक केला 2500 पर्यंत नेस्ले आपल्याला खाली येऊ शकतो. जर कोणी बाय करायचा विचार करत असेल तर 2560च्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बाय नका करू. एकदा 2560च्या वर गेला तर मग याच्यामध्ये थोडंफार मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. 2600 पर्यंत किंवा 2610 2620 पर्यंतचं टार्गेट येऊ शकते. तर नेस्ले जे आहे FMCG सगळे स्टॉक्स मला थोडेफार साईडवेज टू निगेटिव्हच वाटत आहे सध्या. अनादर थर्ड स्टॉक आपण बघूया. थर्ड स्टॉक जो आहे तो आहे आयशर मोटर. कंटिन्युअसली खूप सारे जण विचारत होते तर या स्टॉकमध्ये एक बघू शकतो. इथे एक ट्रेंड लाईन चालू होती त्याचा ब्रेकआउट झालेला आहे. मोमेंटम स्ट्रॉंग आहे. 4898 आहे. 4900 याच्यावर निघाल्याच्या नंतर तुम्ही इमिडिएटली बाय करू शकता. 4900च्या वर निघाला तुम्हाला जे टार्गेट आहे 4940 आणि 4980 इथपर्यंत टार्गेट जे आहे ते पॉसिबल आहे आयशर मोटरमध्ये. स्टॉप लॉस याच्यामध्ये तुम्ही ही जी बुलिश कॅन्डल आहे याच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करू शकता. तर 4900च्या वर निघाला तर 4870च्या स्टॉप लॉसनी तुम्हाला वरती 70 ते 80 पॉईंट आयशर मोटरमध्ये बघायला मिळू शकतात. आय होप तुम्हाला स्टॉक रिकमेंडेशन आणि इंडेक्सवरचे जे व्ह्यूज आहे ते आवडले असेल आणि तुम्हाला या सिरीज या एफर्ट्समधून तुम्हाला फायदा होत असेल ट्रेड करण्यामध्ये. आणि डेफिनेटली तो होत पण आहे कारण आपल्याला जे आहे ते दिसत आहे तुमच्या कमेंट्सवरून. तर लेट्स जस्ट आपण आत्ता बघून घेऊ की आत्तापर्यंत आपल्याला काय काय बघायला मिळालं, लास्ट व्हिडिओमध्ये काय झालं होतं या गोष्टी एकदा आपण बघून घेऊया. ओके, तर हा व्हिडिओ होता लेटेस्ट व्हिडिओ आपण जो लास्ट अपलोड केला होता आणि याचे कमेंट्स एकदा आपण चेक करू शकतो. तर खूप चांगले कमेंट्स मला बघायला मिळाले याच्यावर. खूप सारे जण आहे ज्यांना आपल्या ॲनालिसिसचा फायदा होत आहे की 20,000 कोणी प्रॉफिट बुक केलेला आहे. तर प्रॉफिटच्या जागी तुम्ही पॉईंट्स लिहिलं तर मला जास्त आवडेल. 5,000 प्रॉफिट बुक आणि असे खूप सारे लोक आहे ज्यांनी अल्ट्राटेक सिमेंट झालं, M&M झालं, त्याच्यानंतर HDFC बँक, आयशर मोटर हा आपण यांची जी कमेंट आहे ह्याच्यातले आपण 2 स्टॉक घेतले होते. याच्यासोबत नेस्लेसुद्धा मी कमेंटमध्ये वाचला होता. असे खूप सारे स्टॉक्स आहेत. सगळे तर आपण बघू शकत नाही पण काही जे इम्पॉर्टंट स्टॉक्स आहेत ते डेफिनेटली आपण घेणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगेल की तुम्ही कमेंट करत चला आणि डेफिनेटली आपण जे स्टॉक्स आहे तुम्हाला काय नवीन शिकायचं आहे, कोणता पॉईंट शिकायचा आहे डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि डिस्कशन चालू राहू देऊ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जे पण ट्रेड करताय डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा. तुमचे काय व्ह्यूज आहे, काय इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटतं आहे,
काय अजून गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो ते कमेंटमध्ये मेन्शन करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.